निकाल पुढे ढकललेला आहे। खरं तर उद्या ही मतमोजणी होणार होती। आता 21 तारखेपर्यंत प्रतीक्षा करावं लागणार आहे। काय प्रतिक्रिया? खरं तर हा हायकोर्टाचा निर्णय असे आहे, त्यामुळे नागरिक म्हणून नागपूर खंडपीठाचा निर्णय आहे आणि तो एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला मान्य आहे। पण उमेदवार म्हणून एक धाकधूक मनामध्ये वाढली आहे की आता 21 दिवस जे काही 20 दिवस पुढचे आहेत, तर त्यामध्ये यंत्रणा आणि त्या मतदान पेट्या ज्या आहेत, त्या मशीन्स ज्या आहेत, त्या कशा सुरक्षित राहतील ही धाकधूक आम्हाला वाढलेली आहे। तर यंत्रणांचा पण ताण वाढणार आहे, अधिकाऱ्यांचा पण ताण वाढणार आहे आणि माझी प्रशासनाला विनंती राहील की पारदर्शकपणे ही प्रक्रिया व्हावी किंवा मतदान पेट्या ज्या आहेत, आम्हाला कायमच भीती वाटत होती की काहीतरी तिथे गोंधळ होऊ नये आणि त्या सुरक्षित राहाव्या, त्याच्या व्यवस्थित बंदोबस्ताखाली त्यांनी त्याचं संरक्षण करावं, कारण सामान्य नागरिकांचा तो अधिकार त्यांनी बजावलेला आहे, तो सुरक्षित राहावा एवढीच म्हणणे। याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील असं म्हटलं आहे की अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने पुढील काळामध्ये करू नये, त्यांना अनेक निवडणुका घ्यायच्या आहे। खरं तर या सगळ्या दरम्यान मुख्यमंत्री एक प्रकारे नाराजी व्यक्त करत आहेत। उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतं? हो, साहजिक आहे, उद्या निकाल अपेक्षित होता आणि आता 21 दिवस ठेवण्याची गरजच नव्हती, कारण वोटिंग जर झालेलं आहे, उद्या निकाल द्यायचा काय आणि 21 दिवसांनंतर त्याच्यात काही बदल होणार नाही आहे। मग हा पेंडिंग का ठेवला याच्यामध्ये थोडीशी मला शंका वाटते। पेंडिंग ठेवण्याचं कारण असं आहे की आरक्षण अनेक ठिकाणी क्रॉस झालेलं होतं, 50% पुढे गेलेलं होतं आणि त्यामुळे त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला होता। त्याच्याबाबतची सुनावणी झालेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की त्या ठिकाणचं रद्द करावं। बरोबर, पण मग जे वोटिंग झालेलं आहे तेच काउंटिंग होणार आहे 21ला ना, मग ते होऊन गेलं असतं तरी चाललं असतं। ओके, ठीक आहे।